नमस्कार मित्रो दसरा दिवाळी भेट म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारतर्फे पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये दसऱ्याच्या आधी 7,000 रुपये जमा केले जाणार आहेत। मित्रो, हे 7,000 रुपये दसऱ्याच्या आधी कोणत्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत, चला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती थोडक्यात जाणून घेऊयात। पण त्याआधी मित्रो, चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आता सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। तर मित्रो, केंद्र सरकारतर्फे 2,000 रुपये पीएम किसान सन्मान निधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील वाशिम पोहरादेवी येथील एका कार्यक्रमातून वितरित केले जाणार आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याचे 2,000 रुपये देखील 5 ऑक्टोबर रोजीच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याच कार्यक्रमातून वितरित केले जाणार आहेत। तर एकूण महाराष्ट्रातील 91,53,000 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 2,000 रुपये 5 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा केले जाणार आहेत। त्याचबरोबर मित्रो, महाराष्ट्रातील 2 लाख पेक्षा जास्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबरचे म्हणजे 4थ्या व 5व्या हप्त्याचे 3,000 रुपये 10 ऑक्टोबर पूर्वी जमा करण्यात येतील, अशा प्रकारची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री अजितदादा पवार यांनी परळीतील एका कार्यक्रमामध्ये घोषणा केलेली आहे, माहिती दिलेली आहे। तर अशा प्रकारे मित्रो, ज्या कुटुंबामध्ये पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचे देखील लाभार्थी आहेत, अशा पात्र कुटुंबातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दसऱ्याच्या आधी 7,000 रुपये जमा होणार आहेत। तर अशा प्रकारे मित्रो, पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना व लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी ही होती महत्त्वाची आणि आनंदाची अशी अपडेट। ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका। अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।